प्रत्येक भाषेची ना एक स्वतःची अशी जन्माची गोष्ट असते. पण मराठी गद्याची गोष्ट ती जरा वेगळी आहे. ती तर कित्येक शतकांपासून एका बंद पेटीत लपलेली होती. चला आज आपण तीच रहस्यमयी गोष्ट उलगडून पाहूया. जरा कल्पना करा की एखाद्या भाषेचं सगळ्यात जुनं साहित्य, तिचा अगदी मूळ पाया, चक्क एका गुप्त लिपीमध्ये, एका कोडमध्ये लपून ठेवलाय. आणि तोही शेकडो वर्ष. आहे की नाही एखाद्या मोठ्या खजिन्याच्या शोधासारखं? हीच आहे ती लिपी, सकळ लिपी. हिच्यामुळेच मराठी गद्याचं मूळ तब्बल 600 वर्ष जगापासून लपून राहिलं. आता प्रश्न हा आहे की असं काय होतं जे या लिपीच्या आत दडलं होतं? चला तर मग उघडूया ही बंद पेटी आणि पाहूया आत काय आहे ते. तर या बंद पेटीतून, या सांकेतिक लिपीच्या आतून जो खजिना बाहेर आला, त्याने मराठी साहित्याचा इतिहासच कायमचा बदलून टाकला. आणि त्या ग्रंथाचं नाव आहे लीळाचरित्र. हा महानुभाव पंथाचा एक अत्यंत पवित्र ग्रंथ आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर हे पंथाचे संस्थापक चक्रधर स्वामी यांच्या जीवनातले प्रसंग, ज्यांना लीळा म्हटलं जातं, आणि त्यांची शिकवण यांचं संकलन आहे. पण थांबा, लीळाचरित्र फक्त एक धार्मिक ग्रंथ नाहीये. त्याची खरी ओळख वेगळीच आहे. हे आहे मराठी भाषेतलं पहिलं चरित्र. आणि इतकंच नाही तर मराठीतलं पहिलं गद्यलेखन. हो, अगदी बरोबर. त्यांचे शिष्य म्हाइंबट यांनी गुरु चक्रधर स्वामींच्या आठवणी एकत्र करून हा ग्रंथ लिहिला. आणि सगळ्यात भारी गोष्ट काय होती माहितीये? त्यांनी हा ग्रंथ त्या काळातल्या सामान्य माणसांच्या बोलीभाषेत लिहिला, ज्यामुळे ती भाषा आज आपल्यासाठी जिवंत राहिली आहे. याचं महत्त्व किती आहे हे समजून घ्यायचं असेल तर असं समजा की जसा एखाद्या भाषेतला पहिला सिनेमा किंवा पहिली कादंबरी असते ना, तसंच काहीसं. या एका ग्रंथानं चरित्र कसं लिहायचं याचा एक आदर्श, एक टेम्पलेट तयार केलं. आणि याच पायावर पुढे मराठी साहित्याची एक मोठी इमारत उभी राहिली. बरं, या ग्रंथाचं महत्त्व फक्त साहित्यापुरतं मर्यादित नव्हतं. नाही, अजिबात नाही. सामाजिक दृष्टीने पाहिलं तर हा एक क्रांतिकारी ग्रंथ होता. बघा, 13व्या शतकातला समाज कसा होता. चातुर्वर्ण्याची कठोर बंधनं होती. स्त्रियांना, शूद्रांना अनेक हक्क नाकारलेले होते. अशा काळात महानुभाव पंथाने एक मोठं धाडस केलं. त्यांनी या जातीय व्यवस्थेलाच आव्हान दिलं. त्यांनी म्हटलं की आध्यात्मिक ज्ञान सर्वांसाठी आहे, मग ती स्त्री असो, शूद्र असो किंवा कोणीही. आणि हेच क्रांतिकारक विचार त्यांनी लीळाचरित्रातून सामान्य लोकांपर्यंत पोहोचवले. आणि म्हणूनच लीळाचरित्र हा फक्त एक ग्रंथ नाहीये, तो त्या काळाचा म्हणजे 13व्या शतकातल्या महाराष्ट्राचा एक जिवंत आरसा आहे. त्यातून आपल्याला त्यावेळचं समाजकारण, राजकारण, संस्कृती सगळं काही अगदी स्पष्ट दिसतं. एक दुर्मिळ ऐतिहासिक दस्तऐवजच म्हणा ना. ठीक आहे, आता पुन्हा आपल्या मूळ प्रश्नाकडे येऊ. जर हा ग्रंथ इतका महत्त्वाचा होता, इतका क्रांतिकारी होता, तर मग त्याला एका गुप्त लिपीत बंद करून ठेवण्याची, त्या पेटीला कुलूप लावण्याची गरजच का पडली? यामागे नक्कीच काहीतरी मोठी आणि गंभीर कारणं असणार. बघा, सुरुवातीला सगळं ठीक होतं. महानुभाव पंथाचे ग्रंथ, अगदी लीळाचरित्रसुद्धा नेहमीच्या देवनागरी लिपीतच लिहिले जात होते. पण मग आला 14व्या शतकाचा काळ. परकीय आक्रमणांचा धोका वाढला, समाजातल्या सनातनी लोकांचा विरोधही वाढला. आणि तेव्हा पंथाच्या लोकांना भीती वाटू लागली की आपलं हे पवित्र ज्ञान, आपलं साहित्य कुणीतरी नष्ट करेल किंवा चुकीच्या हातात जाईल. आणि याच भीतीतून साधारण 1353 साली रवळो व्यास नावाच्या व्यक्तीने ह्या ग्रंथांच्या संरक्षणासाठी सकळ नावाची ही सांकेतिक लिपी तयार केली. म्हणजे एक गोष्ट स्पष्ट आहे, या गुप्त लिपीचा उद्देश ज्ञान लपवणं नव्हता, तर त्याचं संरक्षण करणं होतं. आपले विचार, आपलं तत्वज्ञान पुढच्या पिढ्यांसाठी सुरक्षित राहावं, ते फक्त अधिकृत अनुयायांपर्यंतच पोचावं, यासाठी तयार केलेली ही एक प्रकारची सुरक्षा व्यवस्था होती. आणि गंमत म्हणजे ही सकळ लिपी एकटी नव्हती. पुढे जाऊन अशा डझनभर वेगवेगळ्या सांकेतिक लिपी तयार झाल्या. यावरूनच आपल्याला कळतं की त्यांना आपलं ज्ञान जपण्याची किती गरज वाटत होती. आणि मग कित्येक शतकं गेली. हे साहित्य त्या बंद पेटीत, त्या सांकेतिक लिप्यांमध्ये सुरक्षित राहिलं. पण मग उजाडलं 20वं शतक आणि अखेर या बंद पेटीची चावी सापडली. आणि ही चावी शोधण्याचं, म्हणजे ही लिपी उलगडण्याचं श्रेय जातं थोर इतिहासकार V.K. राजवाडे यांना. त्यांनी 1905 साली पहिल्यांदा ही सकळ लिपी वाचून दाखवली. त्यांच्या या कामानंतर तर जणू एक दारच उघडलं. V.L. भावे, V.V. कोलते, H.N. नेने अशा अनेक संशोधकांनी आपलं आयुष्य वेचलं आणि या गुप्त खजिन्याला सामान्य माणसांसाठी, आपल्यासाठी खुलं केलं. या सगळ्यांच्या परिश्रमामुळे काय झालं तर मराठी साहित्याचं एक पूर्णपणे अनोळखी, एक अज्ञात दालनच आपल्यासाठी खुलं झालं. विचार करा, आपल्या भाषेचा एक अख्खा कालखंड जो आजवर अंधारात होता, तो एकदम प्रकाशात आला.
लीळा चरित्राची ही गोष्ट आपल्याला एका विचारावर सोडून जाते. आपल्या इतिहासाच्या अशा कितीतरी बंद पेटे असतील, नाही का? कितीतरी कथा, कितीतरी सत्य, जी अजूनही योग्य चावीची, योग्य वेळेची वाट पाहत असतील.